पुढल्या बातमीकडे. बीड हत्या प्रकरणी आता फडणवीसांनी जोर लावावा असं सुरेश धस म्हणतात. बीड हत्या प्रकरणामध्ये आता आकाला अटक करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बीडमध्ये 99 अपराध पचवलेत. संतोष देशमुखांची हत्या 100वा अपराध होता असंही धसांनी म्हटलेलं आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये दादा चुकले तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जोर लावलेलाच आहे, आणखी जोर लावावा आणि हा आका जो आहे यातला पटकन पकडावा. लोकांच्या मध्ये प्रचंड क्षोभ याच्यामुळे निर्माण झालेला आहे. विनाकारण असंतोष लोकांच्या मध्ये झालेला आहे आणि याला आमचे साहेब माफ करतील असं नाही, कारण एकही शिंतोडा न उडालेला माणूस आहे. ते राज्याचे आज प्रमुख आहेत, नेते आहेत, त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे हा आका लवकरात लवकर ताब्यात यावा एवढीच आमची मागणी आहे. 99 अपराध जे आहेत त्यांनी केले, पचवले, पण आता हा 100वा झाला संतोष देशमुख. याच्या अगोदर काय आहे की माणसं मारायला ह्यांनीच लावायची, फिर्यादी हेच, मारायला लावणारे हेच आणि मिटवायला लावणारे हेच आणि पुन्हा ह्यांच्या घरी पाणी भरायला लावणारे बी हेच. असं वातावरण तिथं झालं ना पूर्वी. संगीत दिगोळे, किशोर फड, गर्जे, किती नावं घेऊ. नावं घ्यायला सुद्धा एका दामात नावं घेता येणार नाहीत. जनरल पब्लिक मंचची ही मागणी आहे. या बाबतीतला निर्णय अजितदादा पवार साहेबांनी केला पाहिजे ना. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचं काय ठरवायचं ते त्यांनी ठरवावं. अहो आता लोकांची, बहुतेक लोकांनी पवार साहेब आता बाबा माग पडलेत, आता आपला पुढचा नेता अजितदादा आहे अशा आशेवर लोक होते. लोकांची सुद्धा भावना ती तयार झालती, म्हणूनच अजितदादांची 41 सीट निवडून दिले. पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील. आम्ही देवेंद्रजींकडे जे काय मागणी करायची ती केलेली आहे, जी मागणी करायची ती केलेली आहे. साहेब त्याच्या बाबतीमध्ये सिरियस आहेत. आता त्यांच्या राष्ट्रीय पक्ष त्यांचा आहे, त्यांचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय करावा ना. आमच्या भाजपचं असतं तर आम्ही डायरेक्ट सांगितलं असतं नमस्ते लंडन करा म्हणून.